उद्या मतमोजणी आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोलीत कळमनुरी आणि वसमत या 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी होणार आहे सकाळी 8 वाजल्यापासून। पोस्टल मतमोजणीपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दीपके यांनी। उद्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघात जे काल मतदान झालेले त्याची मतमोजणी होणार आहे आणि मी सध्या उभा आहे हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरामध्ये आणि या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये मतपेट्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, कळमनुरी आणि वसमत ह्या 3 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे आणि या मतदारसंघाची उद्या मतमोजणी होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठी तयारी पाहायला मिळते, मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। तर उद्या होणारी गर्दी लक्षात घेता निकालाचे अपडेट प्रत्येक गर्दीला लक्षात यावं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भोंग्यांची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उद्या साधारणतः 14 टेबलवर सुरुवातीला जे पोस्टल मत आहे त्यांची मतमोजणी होणार आहे। त्यानंतर 14 टेबलवर जे ईव्हीएम मशीन आहेत त्यांची मतमोजणी होणार आहे। जिल्ह्यामध्ये साधारणतः 1023 मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्राची उद्याला मतमोजणी होणार आहे। वसमत विधानसभा मतदारसंघातील जे मतमोजणी आहे ती 24 फेऱ्यामध्ये होणार आहे। तर कळमनुरी, हिंगोली या 2 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी 25 फेऱ्यामध्ये होणार आहे। साधारणतः 1-2 वाजेपर्यंत सर्व मतमोजणीचा कल हाती येणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार स्थापन होणार आहे ते सुद्धा जनतेला कळणार आहे। कॅमेरा पर्सन विष्णूसह माधव दीपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।